मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। सविस्तर महत्त्वाची घडामोडी सादर। महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे 5000 हून अधिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे आणि गोदावरी, मानार, मांजरा आणि लेंडीसह अनेक नद्या धोकादायक पातळी ओलांडल्यानंतर सुमारे 1500 लोक अडकले आहेत। गोदावरी, मानार, मांजरा आणि लेंडी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून 1500 नागरिक पूरग्रस्त भागात अडकले आहेत। तेलंगणामध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि निजामसागर आणि पोचमपाड धरणातून पाण्याचा विसर्ग आणि मागील पाण्यामुळे बिलोली, देगलूर, धर्माबाद आणि मुखेड तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। 5000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। SDRF, CRPF, स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय पथके पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहेत, असे ते म्हणाले। महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे, तर नांदेड जिल्ह्यात काही जण बेपत्ता आहेत। महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे, तर नांदेड जिल्ह्यात काही जण बेपत्ता आहेत। हवामान खात्याच्या मते दक्षिण कोकण, गोवा जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील घाट भागात काही ठिकाणी विजांसह मेघगर्जना, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।